वडिलांनंतर मुलीचं संरक्षण जो करतो तो भाऊच असतो हे पुन्हा एकदा एका घटनेतून समोर आलंय. तर झालं असं की सांगलीतील शिराळा इथे आपल्या बहिणीला वाचवण्यासाठी भाऊ चक्क बिबट्यासोबत भिडलाय. शिराळा तालुक्यातील उपवळे गावामध्ये 9 वर्ष स्वरांजलीवर बिबट्याने झडप घातली असताना तिच्या फक्त 11 वर्षाच्या भावाने म्हणजेच शिवमने मृत्यूशी 2 हात करत तिला वाचवलंय. बुधवारी रात्री जेवणानंतर शिवम आणि स्वरांजली हे दोघेही हातात हात घालून घरासमोर एका घरातून दुसऱ्या घरात जात होते. दोन्ही घरांच्या मधील एका बोळीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक स्वरांजलीच्या मानेवर हल्ला केला आणि तिला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. क्षणातच स्वरांजलीचा हात शिवमच्या हातातून सुटला. मात्र घाबरून न जाता शिवमने तिचे पाय घट्ट पकडले आणि पूर्ण ताकदीने तिला मागे ओढू लागला. दोघंही काही अंतर फरफटले गेले, पण शिवमने आपल्या बहिणीचे पाय सोडले नाहीत. दरम्यान सगळ्यांची गर्दी झाल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला. मात्र सुदैवाने स्वरांजलीने घातलेला जाड स्वेटर आणि टोपीमुळे गंभीर इजा तिला झाली नाहीये. तिच्या मानेवर, हातावर आणि पाठीवर काहीशा जखमा झाल्या असून शिराळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र भावाच्या सतर्कतेमुळे, धाडसामुळे स्वरांजलीचा जीव वाचलाय आणि त्यामुळे चिमुकल्या शिवमच्या धैर्याचं सुद्धा सर्वत्र कौतुक होत असून भावासारखी माया बहिणीवर कुणीच करू शकत नाही, हे सुद्धा पुन्हा एकदा सिद्ध झालंय.